यादी जाहीर केलेली होती. पुढच्या टप्प्यातली कर्जमाफी कधीपर्यंत होते? आता सोमवारी किंवा मंगळवारी 6.5 आपली यादी काढली. सर, गेल्या वेळेला काही अडचणी शेतकऱ्यांच्या समोर उभ्या ठाकलेल्या होत्या, त्याचं निवारण करण्यात आलेलं आहे का? आणि विशेषतः मृत शेतकरी जे आहे त्या शेतकऱ्यांना त्यांचा पण समावेश याच्यामध्ये आहे. एक तर जे वारसदार आहेत त्यांचे आम्ही याच्यापूर्वीपासून तसं बँकेला कल्पना दिल्या होत्या आणि ते काम आमचं चालू आहे आणि त्यांना देखील त्यांच्या वारसाला कर्जमाफीचा फायदा. सर, 13,000 शेतकऱ्यांच्या त्रुटी त्यांच्या अकाउंटमध्ये काढण्यात आलेल्या होत्या. त्यांच्या संदर्भातली प्रोसिजर कशा पद्धतीनं सुरू आहे? काय त्रुटी काही ते बघावं लागेल आणि त्रुटी त्यांच्याकडून काही असतात तर ते करतील किंवा आमच्याकडून सांगायचं आम्ही सांगू त्यांना. कारण तर आम्हाला सगळे शेतकरी महाराष्ट्रातले आम्हाला हे कर्जमुक्तीचा फायदा द्यायचा. किती दिवस लागतील याची लिमिट सांगतात, कारण ते जोपर्यंत कागदपत्र दिणार नाही तोपर्यंत आम्ही करू शकणार नाही. सर, एक संभ्रम आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये की या शेतकरी कर्जमाफीची काही लिमिट आहे का? शेवटच्या शेतकऱ्याला सुद्धा म्हणजे पुढच्या 1-2 महिन्यात काम नाही झालं तर त्याला त्याचा लाभ मिळणार नाही अशी त्याला एक भीती वाटते. आमचा माणूस संपर्क करून द्या. सर, कशा टप्प्यामध्ये हे कर्जमाफी होणार आहे? कशा म्हणजे जे सरांनी सांगितलं की 6-22 ही जे एकूण आकडेवारी सांगितली आतापर्यंत झालेलं नाही, मागे लेवल्स आपले 22 लाख 20 लाख 32 लाख 25 लाखामध्ये 17 लाखाची पहिली यादी केली. म्हणजे 13 लाख आपण बीसीसी बँक आणि कमर्शियल बँकांकडे पाठवलं. त्यांच्याकडनं व्हेरिफिकेशन होऊन जसजसे येतील तसतसे आपण त्यांनाही लाभ देणार आहोत. तर 17 लाखपैकी आजपर्यंत सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 12,80,000 लोकांचं KYC व्हेरिफिकेशन झालेलं आहे. त्यामुळे आता 6.5 लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सोमवारी किंवा मंगळवारी आपण पैसे त्यांच्या अकाउंटला वर्गवतो आणि संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने चालू आहे. जवळजवळ 50,000पेक्षा जास्त मयत शेतकरी आहेत. त्यांच्या वारसांच्या नोंदी घेण्यासाठी आम्ही ड्राईव्ह घेणार आहोत. महसूल